नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. हॉटेलमध्ये सेवा शुल्क घेतल्यास नागरिकांनी न्यायालयात जावे, केंद्र सरकार. मुलीचा मृतदेह अखेर बेवारस म्हणून दफन. संगम माहुली नदीत आढळलेला होता मृतदेह. राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिवांची कार पेटवली. सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल. अनेक अपार्टमेंटमध्ये शिरते पावसाचे पाणी. गोडोली नाक्यावरील समस्या कायम. हेल्मेट राहून द्या, अवैध धंद्यांकडे बघा, नागरिकांचा प्रश्न. एसटीच्या सातारा आगारातर्फे श्रावण मासानिमित्त पॅकेज टूर. पाचवड तालुका वाई येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ संपन्न. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, सहकार मंत्री सुभाष देशमुख. यंदा लाडक्या बाप्पाचे आगमन लवकर, उत्सव अवघ्या 1.5 महिन्यावर. प्रशासकीय यंत्रणा निद्रस्तच. आणि भांबवली धबधबा पर्यटकांनी बहरला. परजिल्ह्यातील पर्यटकांचा ओघ जास्त. बातमीपत्र सविस्तर. हॉटेलमध्ये देण्यात येणारे सेवा शुल्क हे टिपच्या स्वरूपात आहे. ते देण्यास ग्राहकांवर बंधन नाही आणि या नियमाचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांना ग्राहक न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे, असे केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी हॉटेलमध्ये सेवा शुल्क आकारण्यास प्रतिबंध असल्याबाबत एप्रिल महिन्यात नियमावली जारी केली होती. सेवा शुल्क हे हॉटेलमध्ये देण्यात येणाऱ्या टिपच्या स्वरूपात असते. ही टिप ग्राहकांसाठी स्वैच्छिक असून ती देणे किंवा न देणे हे ग्राहकांवर अवलंबून आहे, असे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव अविनाश के श्रीवास्तव यांनी सांगितले. सरकारने तयार केलेल्या नियमावलीचा कोणत्याही हॉटेलकडून उल्लंघन होत असेल तर ग्राहकांना न्यायालयात दाद मागण्याचा नागरिकांना अधिकार असणार आहे. अन्यथा ग्राहकांनी आमच्याकडे यावे, आम्ही त्यांना याबाबत मार्गदर्शन करू. यामध्ये आमची मार्गदर्शकाची भूमिका आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. हॉटेलमध्ये देण्यात येणाऱ्या सेवा शुल्क हे टिप्पणी स्वरूपात आहे. ते देण्यास ग्राहकांवर बंधन नाही व या नियमांचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांना ग्राहक न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे, असे केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. संगम माहुली नदीत आढळलेल्या 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेहाची 5व्या दिवशीही ओळख पटली नाही. त्यामुळे संबंधित मुलीचा मृतदेह पोलिसांनी व पालिका प्रशासनाने अखेर बेवारस म्हणून दफन केला. संगम माहुली नदीमध्ये बुधवारी दिनांक 5 रोजी सायंकाळी काही ग्रामस्थांना नदीकाठी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी अंदाजे 11 वर्षाच्या मुलाचा मृतदेह असल्याचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला होता. परंतु शवविच्छेदन अहवालामध्ये हा मृतदेह मुलाचा नसून अंदाजे 10 वर्षांच्या मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले होते. 48 तासांपेक्षा जास्त वेळ संबंधित मुलगी नदीमध्ये असल्यामुळे तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे या मुलीची ओळख पटली नाही. दरम्यान जिल्ह्यामध्ये कोणत्याही पोलीस ठाण्यात लहान मुलगी बेपत्ता आहे का याची पोलिसांनी माहिती घेतली. मात्र तशा प्रकारची कोठेही नोंद नसल्याचे समोर आले. या मुलीला कोणीतरी बाहेरून आणून या ठिकाणी टाकले असण्याची शक्यता असून या मुलीचा घातपात झाला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. गेल्या 5 दिवसांपासून मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवागृहात ठेवण्यात आला होता. त्या मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले, मात्र अखेर ओळख पटली नाही. त्यामुळे दुपारी पोलिसांनी या मुलीचा मृतदेह बेवारस म्हणून दफन केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सचिव निलेश कुलकर्णी यांची 4 चाकी अज्ञात चोरट्यांनी पेटवून दिली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव निलेश बाळकृष्ण कुलकर्णी वय 43 असून ते संभाजीनगर येथे राहतात. दरम्यान रात्री त्यांनी त्यांची 4 चाकी क्रमांक MH11 BH 7691 अपार्टमेंट खाली लावली होती. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यालगत धुराचे लोट दिसून आल्यामुळे आजूबाजूचे नागरिक जागे झाले.
त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता निलेश कुलकर्णी यांची चारचाकी जळत असल्याचे निदर्शनास आले। नागरिक आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना यश आले नाही। या आगीत गाडीचे टायर आणि बोनेट जळाले आहे। या घटनेत सुमारे 2,60,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। दरम्यान या आगीबाबत गूढ वाढले असून पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्वालाग्रही पदार्थ टाकून आग लावण्यात आली आहे। या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे। गोडोली नाका येथे पावसाच्या पाण्यामुळे अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत। यंदा तुलनेने मोठा पाऊस झाला नसला तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने अपार्टमेंटमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे। गोडोली नाका येथून कराड व रहमतपूरकडे जाणारा मार्ग आहे। या चौकाला लागूनच प्रवासी थांबे आहेत। तसेच येथील परिसर खोलगट असल्यामुळे अनेक ठिकाणचे पावसाचे पाणी वाटेल तिकडे घुसत आहे। या पाण्याला ओढा नाल्यात वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे व या मार्गात अनेक अडथळे असल्यामुळे सखल भागातील इमारतींमध्ये पावसाचे पाणी शिरून नुकसान करत आहे। दरम्यान यंदा तुलनेत मोठा पाऊस झाला नसला तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने काही अपार्टमेंटमध्ये पाणी शिरले होते। अजूनही पावसाळ्याचे दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे मोठा पाऊस असल्यास पूर स्थिती निर्माण होऊन अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। दरम्यान नागरिकांचे जीव गेल्यानंतरच संबंधित विभाग लक्ष घालणार का, असे लोक बोलू लागले आहे। या प्रश्नी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। हेल्मेट सक्तीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य सातारकर चांगलेच धास्तावले आहेत। दरम्यान पोलिसांनी सर्वसामान्यांना त्रास देण्यापेक्षा अवैध धंदे करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून आता येऊ लागल्या आहेत। शहरामध्ये 1-2 किलोमीटरच्या प्रवासासाठी हेल्मेटचा बोजा वागवण्यापासून सर्वसामान्यांची सुटका झाली होती। मात्र विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशाने हेल्मेटचा भार पुन्हा सर्वसामान्यांच्या माथी येणार आहे। त्यांच्या आदेशामुळे 15 जुलैपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याची घोषणा शहर वाहतूक शाखेनेही जोरदारपणे केली आहे। मात्र सातारा शहरातील रस्ते, शहराचा एकूण परीघ, सर्वसामान्य नागरिकांच्या शाळा, नोकरी, बाजार यासाठीचा एकंदर प्रवास याचा विचार करण्याचे भान शहर वाहतूक शाखेला असल्याचे दिसत नाही। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांच्या या निर्णयाविरुद्ध संतापाची लाट उसळत आहे। दरम्यान नागरिकांनी देखील काही पोलिसांना प्रश्न विचारले आहेत। विशेष पोलीस महानिरीक्षकांनी साताऱ्यातील अतिक्रमणे 8 दिवसात काढण्याचा आदेश दिला होता, त्याचे काय झाले? शहरातील वाहतूक कोंडी मार्ग का निघत नाही? रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे का करत नाही? त्यावर पोलीस काय करत आहेत? खासगी सावकारांनी शहर व जिल्ह्यात थैमान घातले आहे, त्याचा बिमोड करणे होतय का? मटका व जुगार अड्डे शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर होत आहेत, त्यावर पोलीस काय करतात? दंड वसुलीचेच काम पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे काय? तसेच बेकायदेशीर गोष्टींचा बिमोड करायचे सोडून सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन हराम का करता, असे सवाल नागरिक आता उपस्थित करत आहेत। दरम्यान नांगरे पाटील यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, असे देखील शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी म्हटले आहे। शेतकरी आधीच कर्जमाफीच्या दररोज बदलत्या निकषाने त्रस्त झाला असतानाच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सातारा जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचे खूळ आणले आहे। ही सक्ती लोकांच्या सुरक्षिततेसाठी की हेल्मेट कंपनीच्या नफ्यासाठी? ग्रामीण व शहर भागाला हेल्मेट सक्ती वळण्याबाबत विचार व्हावा, अन्यथा शेतकरी संघटना त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देखील शंकरराव गोडसे यांनी दिला आहे। नांगरे पाटील हे टाटा बिर्लाचा मुलगा नाही, शेतकऱ्याचा मुलगा आहे। त्यांना शेतकऱ्यांचे हित पाहायचे की हेल्मेट कंपनीच्या नफ्याचे हित पाहायचे आहे? शेतकरी व त्यांच्या मुलाने शेतात जाण्यासाठी हेल्मेटचा वापर करायचा का, असा प्रश्न उपस्थित करून श्री गोडसे म्हणाले, हेल्मेट सक्तीचा नांगरे पाटील यांनी फेरविचार करावा, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार आहे। गेल्या 15 तारखेपासून कोल्हापूरचे आयजी विश्वास नांगरे पाटील यांनी हेल्मेट सक्तीची लागू केली आहे आणि त्याचे पूर्ण आता ह्याचं
सातारामध्ये सुद्धा हे केलं जात आहे. तर यासाठी लोकांचा प्रतिसाद कसा आहे हे आपण आता बघत आहे. हेल्मेट सक्ती केली याबद्दल माझं असं मत आहे की सर्वांनी हेल्मेट घालावं. पोलीस डिपार्टमेंटनं पकडलं, दंड वसूल केला म्हणून नाही. हेल्मेट ही फार आपल्या गरजेचं आहे. आपलं डोकं सुरक्षित, आपलं कुटुंब सुरक्षित, तर आपण सुरक्षित. पुण्यामध्ये 1-2 वर्षापूर्वी कार्टून लावलं होतं तेंडुलकरांनी. त्या ठिकाणी कार्टूनचं एक चित्र असं होतं की स्कूटर चालवतात, नवरा मिस्टर स्कूटर चालवत आहेत आणि त्याच्या पाठीमागं त्यांची मिसेस छत्री घेऊन बसली. तर त्या कार्टून ते लिहिलं होतं की डोकं भिजू नये म्हणून छत्री, पण डोकं फुटू नये म्हणून हेल्मेट नाही. तर असं न होता सर्वांनी हेल्मेट घालावं आणि सर्वांचं आपलं कुटुंब सुरक्षित, संपूर्ण कुटुंब आपलं आपल्यावर अवलंबून असतं. तर कृपया सर्वांनी हेल्मेट घालावं ही माझी सर्वांना विनंती. आल्यानंतर आम्ही कुठलं पैसे येणार, आम्ही काय पैसे येऊन फिरतो तर खिशात, तुम्ही आम्हाला वेळ दिला पाहिजे जरा तरी. हेल्मेट सक्ती केली याच्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया अजून? काय चुकीचं आहे, जरा वेळ दिला पाहिजे. आता कुठनं पैसे येणार, कसं काय काय ॲडजस्ट काय करणार हां? म्हणजे एक प्रकार चांगला आहे का हे हेल्मेट सक्ती केली? चांगलं आहे पण वेळ दिला पाहिजे. पण नाही काय कळत नाही पाठीमागं हेल्मेट घातल्यानंतर. हेल्मेट सक्ती चांगली आहे, परंतु नियम आम्ही 15 तारखेला चालू आहे. आज आम्ही आणण्यासाठीच निघालो होतो. तुम्ही जर असं नियम कडे लावत असेल तर मग ते बरोबर नाही ना. 15पासून चालू आहे. सिटीमध्ये वगैरे ते काहीतरी चेंजिंग होणार आहे. मग काल पेपरला वाचल्यामुळे आम्ही म्हणलं चला कॅन्टीनला जाऊन, फौजी माणूस आहे, निघालो आणायलाच. लगेच अडवलं तर आता 100-50 जण असलं मग आता 500 रुपये जण म्हणजे आज दिवसभर आपल्याला तेवढं इन्कम दिला म्हणण्याचा उद्देश आहे. म्हणून साहेबांनी रिक्वेस्ट केली पण साहेब तयारच नाही. ते नियम धरून बसले. कुठेतरी नियमात लवचिकता असते ना. नियमात कुठं लवचिकता असते, कायद्यात नसते. काय संसदचे नियम सुद्धा आज हे ना कोण आपला मुख्यमंत्री सुद्धा नियम चेंज करते नाही. जे निघाल तर चेंजिंग होऊ शकतो. बरं, तुम्ही मग असं आज तुम्हाला वाटत असेल तर काय तुम्ही शासनाला काय विनंती करता का नागरिक म्हणून ते सांगा. नागरिक हेच विनंती करतो की त्यांनी थोडंसं जो कोणी सर असलेली गलत डॉक्युमेंट वगैरे चेक करायला करू शकता. तर आता चुकून एखादा कोणी असं इकडे पैसे नाही ते खिशामध्ये तर त्यांना त्यांच्यातर्फे लेवलवरती भरपूर काय होऊ शकतं ते त्यांच्या लेवलवरती. आता एखाद्या समजा पैसेच नसतील तर ट्रेनमध्ये परत डबल चार्ज, मग तो दिवसभर 2 दिवस परेशान. गाडी नसल्यानं कुठलं काम होतं का माणसं? मोबाईल आणि गाडी आजकाल एकदम कामासाठी झालेलंच आहे. त्याचा विचार साहेबांनी करावा. मी रिक्वेस्ट केली, बघू म्हणते 2 मिनिटं. आम्ही जर गेलो असतो आता खालून गेलो असतो तर पण नियम 15चा म्हणून आम्ही म्हणलं वरून आपलं ही कमी आहे, स्पीड आमचं लिमिट आहे, चिरंजीवी आहे बरोबर. खास तेवढ्या कामासाठी निघालो. हेल्मेट बाकी काही नाही. आपली आहे 12 वाजता कॅन्टीन बंद होणार आहे. बाहेर घेतलं तर आमचे 100 रुपये जास्त जातील म्हणून आम्हाला फॅसिलिटी आहे म्हणून आम्ही निघालो. ठीक आहे. त्रास काय झाला की मुलाला दवाखान्यात जायचं होतं, पैसे नव्हते माझ्याकडे. हां, साहेबच बोलले ना दवाखान्यात जायचं साहेब, माझ्याकडे पैसे नाही. साहेब काय ऐकत नाहीत, सगळ्याचं बोलते. सगळे फोन लावलं ते फोन घेत बी नाहीत. बाकी सगळ्यांचे फोन घेतात. ठीक. आपण बघत आहोत एक 15 दिवसापासून या पूर्ण हायवेला हेल्मेट सक्ती चालू आहे. आणि यासाठी पोलीस निरीक्षक युवराज हंडे साहेब हे आपल्यासमोर आता आहेत आणि त्यांच्याशी आपण ह्याविषयी काय त्यांचं हे प्रतिक्रिया आहे ती जाणून घेऊया. गेल्या 1 महिन्यापासून कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये हेल्मेट सक्तीच्या अनुषंगाने कारवाई चालू आहे. हायवेवर मुख्यतः ही कारवाई चालू आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक माननीय विश्वास नांगरे पाटील साहेब यांनी परवाचा आढावा घेतलेला आहे आणि 1 महिन्यामध्ये 140 रस्ते अपघातामध्ये मयत होणाऱ्या घटनांमध्ये महिन्यामध्ये फरक पडलेला आहे, कमी झालेला आहे. त्या अनुषंगाने साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की संपूर्ण कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये आणि संपूर्ण भागामध्येच हेल्मेट सक्ती करणं आवश्यक आहे. कारण लोकांचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच ही हेल्मेट सक्ती राबवण्यात आलेली आहे. शासनाचा यामध्ये कुठेही दंड वसूल करणे किंवा लोकांना त्रास देणे हा उद्देश नाही आहे. लोकांचं सरसलामत तो पगडी पचास ही जी म्हण आहे त्याप्रमाणे ही कारवाई आहे. सर्वांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याने हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे कारवाई चालू आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये आम्ही स्वतः हेल्मेट सक्तीच्या अनुषंगाने 600 केसेस केलेल्या आहेत. ही कारवाई अशीच चालू राहणार आहे. 15 तारखेपासून शहरामध्येही हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यात येणार आहे. लोकांनी कायदा पाळताना त्रास म्हणून न करता जर समजून घेऊन जर केला, स्वयंशिस्त जर पाळून सर्वांनी हेल्मेट घेतले तर हेल्मेट संदर्भाने कुणालाही त्रास होणार नाही. त्यामुळे माझं सर्व लोकांना आव्हान आहे की त्यांनी हेल्मेट खरेदी करावेत. हेल्मेटची किंमत 10 लाख 15 लाख अशी काय नाही आहे, माफक किमती आहेत. आणि एखाद्या घरातला मुलगा जर गेला
आणि त्याला ती हेल्मेटची किंमत विचारली तर ती कोट्यावधीच्या पेक्षा मोठी आहे. त्यामुळे हेल्मेटची किंमत कमी आहे. स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व जनतेने हेल्मेट वापरून कायदा राबवताना सहकार्य करावं, माझं सर्व जनतेला त्याबाबत आव्हान आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सातारा आगारामार्फत श्रावण मास निमित्त 11 मारुती दर्शन, अष्टविनायक दर्शन, 3.5 शक्तिपीठासह 5 ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पॅकेज टूरचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण मास दिनांक 24 जुलैपासून सुरू होत आहे. या श्रावण मासानिमित्त भाविकांसाठी महामंडळाच्या सातारा आगाराने पॅकेज टूरचे आयोजन करण्यात आले आहे. 11 मारुती दर्शन वगळता प्रवास दरम्यान प्रवाशांची मुक्कामाची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळातर्फे निवासाची सोय करण्यात येणार असली तरी निवास व जेवणाचा खर्च प्रवाशांनी खर्च करायचा आहे. सातारा बस स्थानकात पॅकेज टूरसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी नाव नोंदणीसाठी अष्टविनायक दर्शनासाठी विजय मोरे व 11 मारुती दर्शन व 3.5 शक्तिपीठ दर्शनासाठी राजेश वेळापुरे यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक सौ नीलम गिरी व स्थानक प्रमुख फडतरे यांनी केले आहे. पाचवड तालुका वाई येथे विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजनाचा समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी अंगणवाडी क्रमांक 3 चे नवीन इमारतीचे उद्घाटन, पाणी पुरवठा विहिरीचे भूमिपूजन, पाचवड गावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण, मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण, कुडाळ रोड ते हायस्कूल गेट रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण, ग्रामपंचायत विस्तार हॉलचे उद्घाटन अशा सर्व कामांचे उद्घाटन व भूमिपूजन वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघ विधानसभा सदस्य आमदार मकरंद आबा पाटील यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीस श्री प्रतापराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ पार पडला. विविध विकास कामांचा उद्घाटनाचा आणि भूमिपूजनाचा समारंभ पार पाडला. गेले कित्येक वर्ष राष्ट्रीय पेयजलमधून आपण या गावची योजना मंजूर केली. ही जागेच्या अभावी या योजनेचं आपण काम सुरू करू शकत नव्हतो. कारण आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढायला लागली. पूर्वीच्या जागा असणाऱ्या जागा ह्या गावाला कमी पडायला लागल्या आणि मग आता आपल्या गावामध्ये सुद्धा विहीर कुठं घ्यायची, बरं नदीच्या कडेला विहीर घ्यावी, तर काही ग्रामस्थांचं म्हणणं असं होतं की थोडंसं शेवाळ येईल किंवा असं पाणी त्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि मग पुन्हा त्याला फिल्ट्रेशन प्लांट बसवा आणि ते पाणी पुन्हा नदीकडून उचलून वर टाका. मग हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या विहिरीच्या पिण्या म्हणजे नदीच्या कडेच्या विहीर जर दखल घेतली असती तर त्या ठिकाणी हेडही वाढलं असतं आणि एकूण इलेक्ट्रिसिटीचा किंवा मेंटेनन्सचा खर्च त्या ठिकाणी गावचा वाढला असता. अशा हिशोबातून या गावच्या सगळ्या जबाबदार मंडळींनी तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि सन्माननीय गायकवाड मावशींनी सुद्धा आपल्या या थकेला दिली. त्या ठिकाणी स्वतःचं मन मोकळं करून त्यांनी आपल्या गावात आणला. त्या ठिकाणी जवळपास 7 गुंठ्यापेक्षा अधिकची जागा ही त्या ठिकाणी टाकीकरता आणि विहिरीकरता देण्याचं निश्चित केलं. खरं तर त्यांचे आपण सगळ्यांनी मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. कारण आजच्या जगामध्ये जागा उपलब्ध करून देणं म्हणजे आपण नुसती दुसऱ्याकडे बोटं दाखवतो, परंतु स्वतःवर आली वेळ तर आपण स्वतःची जागा सुद्धा देत नाही. अशा पद्धतीची एकूण मानसिकता लोकांची अलीकडची आहे. पूर्वीची लोक अशी नव्हती. पूर्वीचे लोक गावाला त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे. तुम्ही हा जो रस्ता सांगितलाय पाचवड उतारे की जो रस्ता
जुना रस्ता आहे त्याच्याही खडीकरणाचा विषय तुम्ही मांडलाय. शाळेचाही प्रश्न रस्त्याचा तुम्ही जिल्हा परिषद सदस्यांच्याकडं त्या ठिकाणी मांडलेला आहे. अन्य काही कामं तुम्ही त्या ठिकाणी जी सुचवली आहे ती कामं टप्प्याटप्प्याला भविष्यामध्ये आपण निश्चितपणानं मार्गी लावू हा विश्वास तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. खरं तर मगाशी आमचा प्रकाशराव आम्ही सगळे गाडीमध्ये होतो, सरपंच भरतराव होते, आमच्या गाडीमध्ये आबा होते, गाडीमध्ये विषय झालाय की आता पशुसंवर्धनचा सुद्धा ग्रेड 2 म्हणजे ग्रेड 2 चा सुद्धा दवाखाना आपल्याकडे येऊ शकतो. त्याला जर जागा उपलब्ध तुम्ही करून दिली तर ती एक चांगली इमारत की त्या ठिकाणी डॉक्टर एखादा येऊन लगतच्या गावांना सुद्धा त्या ठिकाणी जनावरांच्या संदर्भातला प्रश्न हा त्या ठिकाणी मार्गी लावण्याचाही प्रयत्न हा त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण करणार आहे. खरं तर ज्या गोष्टीचा उल्लेख अण्णांनी दोन्ही अण्णा असतील प्रमोद दादा असतील आपल्या भाषणामध्ये केला, त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये काही अपेक्षा व्यक्त केल्या. मी नवीन सभापती असतील, प्रकाशराव असतील, चव्हाणताई असतील यांना निश्चितपणाने सांगेन की तुम्ही अधिकाधिक संपर्क ठेवण्यावर, कारण जिल्हा परिषद सदस्याला संपर्क जिल्हा परिषदेच्या गटातील सगळ्या गावांमध्ये ठेवावा लागणार, सभापतींना संपर्क सगळीकडे तालुक्यामध्ये ठेवावा लागणार आणि पंचायत समितीच्या असणाऱ्या सदस्यांना त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी अधिकाधिक संपर्क ठेवावा लागणार. कारण त्यांनी आधीच्या या मंडळींनी सांगितलेली वस्तुस्थिती की ही लोक जी सगळी या गटांमधली जोडलेली पक्षाबरोबर किंबहुना ही मन जे एकमेकाशी जे ऋणानुबंध निर्माण झालेले हे काही एका दिवसामध्ये निर्माण झालेली गोष्ट नाही. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर देशही सक्षम होईल. शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी रेशमी शेतीकडे वळावे असे आवाहन सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. आगमन अवघ्या 1.5 महिन्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कुंभारवाड्यात कामाला गती आली आहे. पण बहुतांश शहरी ठिकाणचे पालिका प्रशासन व पोलीस व संबंधित यंत्रणा अद्यापही निद्रस्तच दिसत आहे.
यंदा सगळे सण किमान 15 ते 20 दिवस लवकरच येत आहेत। गणपती बाप्पा तर 25 ऑगस्टला येत आहे, त्यामुळे लाडक्या बाप्पाची चाहूल लागली आहे। साऱ्याच कुंभारवाड्यात गणेश मूर्ती बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। असे असताना प्रशासनाकडून नियोजनाच्या व मूर्ती आकाराबाबत अजून कोणताही अहवाल झालेला नाही। त्यामुळे यावर्षी पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। सार्वजनिक गणपती मंडळे गणपती कारखान्यात जाऊन मूर्ती ठरवतात, बुकिंग करतात, त्यामुळे मग नंतर उपाययोजना करून काहीच उपयोग नाही। मोठ्या शहरांप्रमाणेच साताऱ्यातही आता इको फ्रेंडली पर्यावरणपूरक गणपतीची मूर्तीसाठी कार्यशाळा सुरू झाल्या आहेत। प्रशासनाने आतापासूनच आवाढव्य मोठ्या मूर्ती तसेच पर्यावरणपूरक गणपती यासाठी जनजागृती केल्यास गणरायाचे उत्सव शांततेत साजरे होतील अशी अपेक्षा गणेश भक्त व्यक्त करत आहेत। तीन टप्प्यात बारामाही कोसळणारा आणि समर्थ रामदास स्वामींच्या चरण स्पर्शाचे अधिष्ठान लाभलेला वजराई धबधबा कोसळू लागला आहे, त्यामुळे पर्यटकांची गर्दी देखील होऊ लागली आहे। दरम्यान परत जिल्ह्यातील पर्यटकांचा पुन्हा एकदा पाहूयाच्या ठळक घडामोडी। हॉटेलमध्ये सेवा शुल्क घेतल्यास नागरिकांनी न्यायालयात जावे, केंद्र सरकार। मुलीचा मृतदेह अखेर बेवारस म्हणून दफन, संगममाहुली नदीत आढळलेला होता मृतदेह। राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिवांची कार पेटवली, सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल। अनेक अपार्टमेंटमध्ये शिरते पावसाचे पाणी, गोडोली नाक्यावरील समस्या कायम। हेल्मेट राहून द्या, अवैध धंद्यांकडे बघा, नागरिकांचा प्रश्न। एसटीच्या सातारा आगारातर्फे श्रावण मासानिमित्त पॅकेज टूर। पाचवड तालुका वाई येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ संपन्न। शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, सहकार मंत्री सुभाष देशमुख। यंदा लाडक्या बाप्पाचे आगमन लवकर, उत्सव अवघ्या 1.5 महिन्यावर, प्रशासकीय यंत्रणा निद्रस्तच। आणि भांबवली धबधबा पर्यटकांनी बहरला, परत जिल्ह्यातील पर्यटकांचा ओघ जास्त। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह, तोपर्यंत नमस्कार।